आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोरी, हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने, चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी, हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने, तुका म्हणे गोड लागे, तुका म्हणे गोड लागे, तो मागे रसना, हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने, विठ्ठला विठ्ठल विठ्ठला पंढरीनाथ भगवान की जय, श्रोमणी सावता महाराज की जय, महाळू बाबा की जय. विठ्ठला 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ. टाकरी टाकरी हा विठ्ठला 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 वा 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 भगवान. विठ्ठला 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 आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोरी, हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं
कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अतुलितमलधामं शैलं हेमशैलाभदेहं धनुजवन धनुजवन कृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलाकान्तगण्डस्थलागं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगाकारू प्रथम नमन पांडुरंगाकारू प्रथम नमन बोला पांडुरंगाकारू प्रथम नमन पांडुरंगाकारू प्रथम नमन हे दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची हो दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा का पुरी सिंहासनस्थं पदाम्बुज तेजस्फुरदिग्प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी राम ठला ढाल ढाल विठ्ठल 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 पुण्यपावन या क्षेत्रामध्ये आणि पुण्यस्थळी हा जो काही आपला कीर्तनाचा कार्यक्रम गेल्या 8 दिवसापासून सुरू आहे, आज त्याची सांगता म्हणून एक वैष्णव संप्रदायाच्या माध्यमातून जो काही अलिखित नियम आहे आणि तो म्हणजे आज आपण काला घेऊन याची कार्यक्रमाची पूर्तता करत असतो. मग तो सप्ताह 2 दिवसाचा असो, 3 दिवसाचा असो किंवा महिन्याचा असो का 12 महिने असो, पण त्याची सांगता मात्र काल्याच्या कीर्तनानं करावी. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये जो अभंग घेतला तो म्हणजे काल्याचाच अभंग घ्यावा. गवळणी पर प्रकरण घेतलं तरी चालेल, म्हणून असा काही दंडक असल्यामुळं आज आपण अगदी नियोजित वेळामध्ये जे काही आपण चिंतन करणार आहोत त्या चिंतनाकरता आपण आधार घेतलेला आहे देहू निवासी वैराग्याचे मेरू ज्यांना म्हटलं जातं जगद्गुरु तुकोबारायांचा काल्याच्या प्रकरणातील 4 चरणाचा अभंग घेऊन आज आपण याची पूर्तता करणार आहोत. विठ्ठला 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 विठ्ठल 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 दरवर्षीप्रमाणे आपला जो काही गुरुवर्य प्रातस्मरणीय माळूबाबा या माळूबाबांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे आपण या ठिकाणी करत असतो. फक्त आपली तिथी बदलली, पण आपण त्या निमित्तानं का होईना
कारण जो पुढच्या पौष महिन्यात आपल्याला सुरुवातच करायचा होता, त्या निमित्तानं आणि दूध शर्करा योग असा की श्री संत महाराज सावता महाराजांचं मंदिर जे बऱ्याच दिवसापासून करू घातलेलं होतं, सर्वांच्या सहकार्यानं किंवा प्राप्त घडी आल्या विन, जे काही संत सांगतात, किती जरी आपण उतावीळपणा केला तरी प्राप्त घडी जेव्हा प्राप्त होईल तेव्हाच ते काम पूर्ण होत असतं. किंवा आपलं एक म्हणणं आहे, समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ नहीं मिलता. हे ठरलेल्या गोष्टी आहेत. म्हणून त्या निमित्तानं यावर्षी मुद्दामच सावता महाराजांना किंवा ज्यांच्या प्रांगणामध्ये आपण आहोत, दत्तप्रभूच्या म्हणजे गुरुतत्व जे आहे, संत तत्व जे आहे, त्या संतांनीच ठरवलेलं असेल की आज आपण सर्वांच्या समवेत हा कार्यक्रम परिपूर्णतेला न्यायचा आहे. म्हणून मूर्तीची प्रतिष्ठापनाही सुद्धा झालेली आहे आणि कलशाचंही सुद्धा काम, कारण मंदिर पूर्ण होणं म्हणजे मूर्ती मांडलं म्हणजे पूर्णच होईल असं नाही, पण ज्या वेळेस कळस मांडला जातो त्यावेळेस ते काम पूर्ण होत असतं. कारण मंदिराचा कळस म्हणजे पूर्णत्व आहे, ते आपल्या घराची होणार नाही. कारण आपण कितीही मोठा बंगला बांधला तरी सुद्धा त्याला वरचे गज आपण कायमच ठेवत असतो. म्हणजे आपली इच्छा कधीच थांबत नसते, न जाणू पुढं, म्हणजे या हिशोबानं आपण ते पुन्हा पुढं चाल ठेवतो. पण मंदिराचं मात्र कळत झाला म्हणजे पूर्णत्वाला गेलेलं काम, आणि ते संत महात्म्यांनी आपल्याकडून, सर्व भजनी मंडळीकडून, गावकरी मंडळीकडून हे परिपूर्णतेला नेलेलं आहे. आणि तोही सुद्धा दूध शर्करा योग आपल्या या कार्यक्रमामध्ये आणून ते औचित्य साधून आपण 8 दिवस सुंदर असं संत चरित्र ते सुद्धा आपण ऐकलेलं आहे. आणि ऐकवणारे सुद्धा ते सुद्धा पैठण निवासी एकनाथ महाराजांच्या मुखारविंदातून आपण संत चरित्र ऐकलेलं आहे. संतांचा दरबार आहे, संत चरित्र आपण ऐकलेलं आहे. आणि मला वाटतं ऐकणारे आणि गाणारे श्रोता वक्ता ज्याला म्हटलं जातं, आपण संत स्वरूपातच आहात, म्हणून हा कार्यक्रम पूर्ण होतोय. विठ्ठला विठ्ठला पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी एक यावर्षी योग असा आलेला आहे की ज्या माऊलींना अवतारित होऊन 750 वर्ष पूर्ण झालेले आहे, म्हणून गावोगाव सप्त्यामध्ये जी काही ज्ञानेश्वरीची एक तर पारायण सोहळा हो किंवा प्रवचन हो ती जी काही बंद पडलेली आहे. कारण मला वाटतं सर्व संत मांदियाळी अनिरुद्ध महाराजांच्या तिथं त्यांच्या वाढदिवसाकरता सर्व गेली होती. आणि त्यावेळी विषय झाला होता की खरं जे ज्ञान आपल्याला माऊलीपासून मिळतं, ज्ञानेश्वरीचे पारायण बंद झाले आणि भागवत कथा, रामकथा या जास्त सुरू झाल्या. संध्याकाळच्या वेळेस ज्ञानेश्वरीवर प्रवचन होत होतं की ज्याच्यामुळं माऊलीचं लिखाणाचं खरं तत्व काय आहे हे कळत होतं. आणि म्हणून ज्ञानेश्वरी प्रवचनही सुद्धा बंद झाले, पारायणही सुद्धा बंद झाले, आणि ते मात्र सुरू करावेत असा तिथं त्या ठिकाणी सहज एका बैठकीत सर्व संत मांदियाळी होती, मला वाटतं माऊली होते त्यावेळी, तिथं सर्वांचा असा विषय झाला होता. आणि म्हणून का होईना श्री संत माळूबाबांनी त्यांच्या या कार्यामध्ये आपल्याकडून ज्ञानेश्वरी पारायण सुद्धा करून घेतलेलं आहे. कारण ज्ञानेश्वरीचं पारायण झालं काय, म्हणजे पारायणानं काय होतं त्यात काय काय कळलं का तिच्यात? बाकीचे न बसणारे म्हणत असतात या लहान पोराला काय कळलं, ज्ञानेश्वरी नुसतीच वाचली, नुसतेच बोटं टेकवत होते. पण आपल्यापेक्षा असं भाग्यवान समजावत ते की एवढ्या लहान वयामध्ये ते ज्ञानेश्वरी ग्रंथाजवळ बसू शकले, हेही सुद्धा महत् भाग्य समजावं. ज्ञानेश्वरी पारायण काय का करावे, कारण नुसतं वाचून टाकून, आता पारायण शब्दच असा आहे, पार आयन आत गेलं पाहिजे ते, पण एवढ्या गडबडीनं आणि त्यातल्या आमचे पारायणाचे 3 दिवस तर असेच गेले होते.
जे नेहमी पारायण करतात त्यांना माहिती 3 दिवसात किती अध्याय व्हायला पाहिजे आणि हे कसा बजेट बसेल. पण करून घेणारे ते पुढच्या मूर्ती असल्यामुळं, ते महात्म्य असल्यामुळं त्यांनी सहज आमच्याकडून ते करून घेतलं. थोडी धावपळ झाली, कारण पारायण तुम्ही म्हणले मग तुम्हीच करा. पण तरी सुद्धा आनंद आहे, कारण माऊलीचं चिंतन मला तरी वाटतं माझंही बरेच दिवसाचं बंद पडलं होतं. कारण हे रामायण भागवत सुरू झाले तर आम्ही मग भारी झालो. कारण भागवतकार कीर्तनकार म्हटल्यावर भारी, पारायणावाले तेवढी लेवल खाली येते. गायनाचार्य, मृदंगाचार्य, हे म्हणजे एक एक लेवल आहे ना, लेवल. मग हे भजनीचे आणि काकड्यावाला ते सुद्धा भजनीचे, पण ती लेवल खाली थोडी. तुम्ही काकड्यावाले वाटतं म्हणजे म्हणजे एक लेवल आहे, लेवल. बरं तेच नाही, काकड्यावालेच नाही, विण्याच्या पहाऱ्यावर आले ते तर त्याच्यापेक्षा खाली विण्याचा पहारा. पण जर उलट जर तुम्ही पाहत गेले ना, चढती भाजणी अशी आहे. खरं त्या ठिकाणी तत्व जर विण्याचा पहारा घेऊन विना गळ्यात घालून रामकृष्ण हरीचा जप होत असेल ना, तर त्याच्या इतका महाराजही भारी नाही. विठाला विठाला पण आपला असं आहे, मुळाकडं कोणी पाहत नाही. झाडाला फुल चांगलं आलं ना, वा काय फुल आहे, पण त्या फुलाकरता त्या ठिकाणी त्या झाडाला काय करावं लागलं, त्या ज्यानं जे जोपासलंय लहानपणापासून त्याला निश्चित कळत असतं फुल सहज आलं नाही. म्हणून सांगितलेलं आहे. बरं ही चढती भाजणी म्हणजे पाकिटासहित तशीच चढती भाजणी म्हणा ती, म्हणजे जी किंमत केल्या जाते समाजामध्ये. वा वा वा, काय मृदंग वाजतोय, मृदंगावर सहज आपण डोलतो बा सर्वजण. मला हे सांगायचं आहे की इथं कोणीही सुद्धा कोणत्याही माध्यमातून जर सेवा करायला आलात ना, मग माऊली म्हणतात तळल्या वळल्या एकची पंगती आहे. सर्वांना त्या ठिकाणी लाभ सारखाच आहे. इथं येऊन नुसत्या दारावर सकाळी रांगोळ काढणाऱ्या ज्या माऊल्या आहेत त्याही सुद्धा तेवढ्याच भारी समजाव्या. इथं अधिष्ठानावर उभं राहून जे प्रबोधन करतात त्यांचे इतकेच त्यांना फळ या ठिकाणी मिळते. कारण हा संत दरबार आहे. या संत दरबारामध्ये आपल्याला जे मिळवायचं आहे ना, सेवेशिवाय मिळत नाही. कारण तुकोबराय म्हणतात सर्व जीवनामध्ये त्या ठिकाणी खरी त्या सांगितली असेल तर उत्तम काय सांगितलंय, तुका म्हणे संत सेवा देवा उत्तम, हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, हेची देवा संत दरबारामध्ये आपण आहोत. आपल्याकडून काहीतरी सेवा घडावी. मग जर धनवान असतील त्यांनी धन देऊनच या कार्यक्रमाला पुष्टी दिली पाहिजे. ज्यांच्याकडे धन नसेल, कायेनं वाचनं मनानं हा जो काही आपल्याला सेवेचा लाभ आपल्या जीवनामध्ये येत असेल ना, तर त्या ठिकाणी निश्चित समजावं आपल्याही पदरात काही पडणार आहे. तर आपण सुद्धा माळूबाबाचे आहोतच. कारण इथं जे येतात सुंदर लहान लहान मुलं टाळ घेऊन उभे राहतात, त्यांना तुम्ही काय अभंग म्हणता ते माहीत नाही, कोणता अभंग कीर्तनकारांना घेतला होता तेही माहीत नाही. पण मोठ्या उत्सुकतेनं टाळ घेऊन पावल्या खेळण्याच्या नादामध्ये का होईना ते त्या ठिकाणी इथं येतात आणि आपली सेवा त्या ठिकाणी समर्पित करत असतात. मग सेवेकरता सुंदर त्या ठिकाणी यावर्षी जी गायनाचार्य मंडळी आलेली आहे. कारण शेवटी नाद ब्रह्म, मी नेहमी सांगत असतो, नाद ब्रह्म आणि नाम ब्रह्म यानं परमानंदाची प्राप्ती व्हायला उशीर लागत नाही. विठाला 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 विठाला. आमचे हरिभक्त परायण सिद्धार्थ महाराज असतील,
हरिभक्त परायण का पहिलं नाव घेतलं ना तुम्ही? हरिभक्त परायण आमचे शिवाजी महाराज असतील, हरिभक्त परायण आमचे माऊली जे आहेत, कारण ज्यांच्या म्हणजे प्रेरणेतून ही मुलंही सुद्धा आपल्या यावर्षी म्हणजे माळूबाबांच्या सप्त्यामध्ये आले. आणि मला वाटतं या मुलाकडं पाहून आमचेही सुद्धा जे मुलं आहेत अगदी तेही सुद्धा घरी भांडत असतील, आम्हाला ड्रेस पाहिजेत, त्या मुलासारखं दिसलं पाहिजे, या प्रेरणेतून का होईना ही आपली मुलंही सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या समेत आहेत. म्हणजे आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी आनंद मिळतोय. म्हणून रहाटे महाराज असतील, आणि मला वाटतं आता ते साखरखेडावासियांचं भाग्यच आहे की कुठं सप्ताह करा आम्ही आलोच. तर साखरखेड्यामध्ये बरीच सप्ते होतात, तर त्या सप्त्यामध्ये फक्त त्यांना निमंत्रण द्यावं लागेल. असं समजू नका की पंक्ती म्हणून ते येतात. त्यांनाही सुद्धा आपण, कारण गुणाची किंमत आपण सुद्धा केली पाहिजे, म्हणून तेही सुद्धा आहेत. आमचे दररोज थंडीत येणारे आमचे गोपाल महाराज असतील, योगेश्वर महाराज असतील, आणि बालमंडळ सर्व काही आहेत. इतकंच नाही, तर ज्यांना दिवसभर कथाही सांगायची आणि कीर्तनालाही सुद्धा साथ, कुठं जिथं म्हटलं, कारण जे माळूबाबांच्या संगतीमध्ये आलेले आहेत किंवा आता इथून पण आमच्या संगतीत यायला लागले, ते मला वाटतं हाडाचेच वारकरी होतील. कारण तुम्ही जर डेकोरेशनचे वारकरी होत असाल तर मला वाटतं आपली मजल शेवटपर्यंत जाणार नाही. म्हणून कुठंतरी आपण एक वारकरी आहोत. निश्चित अधिष्ठानावर असाल त्यावेळेस महाराजच व्हा, कारण ती अधिष्ठानाची किंमत आहे. फक्त परमार्थ अंगात येऊ द्यायचा नाही, कारण आपण वैराग्याचे जे पुतळे आहेत, महामेरू आहेत, श्री संत माळूबाबा त्यांच्या सानिध्यामध्ये राहतो, त्यांच्या आश्रयाखाली राहतो. एवढंच त्या ठिकाणी पथ्य पाळलं, बस हो गया भजन. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. आणि श्री संत माळूबाबांचा हा दरवर्षीचा कार्यक्रम असल्यामुळे बाहेर गाऊन सुद्धा बरीच मंडळी, चला आपण 8 दिवस नाही पोचू शकलो, पण आज मात्र महाप्रसादाच्या निमित्तानं का होईना वर्दडी येथील मंडळी असतील, कारण हे नेहमी इथं येणारे आमचे नारायणदादा असतील, रामदास भाऊ असतील, हे तर त्या ठिकाणी नेहमी असतातच. वडगाव माळी येथील मंडळी, मला वाटतं त्यांचा एक कालच दौलत बाबांचा सप्ताह पार पडलेला आहे. पांगरीचे आमचे पाटील बाबा असतील. इतकंच नाही, गावातले पिंपरी माळीचे मंडळी आहे, बाहेर गावून आलेली जी मंडळी आहे. असं काही नाही की सप्त्यातच फिरणारे असतात, असं काही नाही. फक्त हृदयामध्ये तेवढी जागा असावी, मग तो कोणतंही कार्य करत असताना. आमचे हरिभक्त पारायण कोरडे महाराज आहेत. आता तिकडं साहेब म्हणतात त्यांना, पण इथं दरबारात आले म्हणजे महाराज, आणि महाराज म्हणजे दोघंही उभं आहेत, माळकरी आहेत. आम्ही पोलीस स्टेशनला काम करतो म्हणून माळकरी होता येणार नाही असं मनातही शंका नाही. नाही तर त्याही परिस्थितीत लोक कसे राहतात हे आपल्याला माहीत आहे. पण परमार्थाची जर आवड असेल ना, ते निश्चितच चला. मग तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, न बोलावताही सुद्धा आपण प्रसादाला गेलो पाहिजे. आणि काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसाद आहे. हा प्रसाद त्या ठिकाणी सेवन करण्याकरता आपण सर्वांच्या सानिध्यामध्ये आज जी काही वेळ असते, तर वेळ भागवतकाराला अधिष्ठानाच्या महाराजाला का देतात? तिकडं फोडणीचा वास आला की महाराज घ्या आटपत, म्हणजे घरचे महाराज असतात ना, म्हणजे आम्हाला काही जास्त येतं म्हणून नसतं काही. आणि आज काला आहे, सर्वांचं तुम्हाला थोडं उतराई व्हावंच लागते. मग गायनाचार्य असतील, वादनकार असतील, इतकंच नाही ऐकणारे सुद्धा. मला वाटतं यावर्षी जरा ऐकणारे कमी पडले, कारण यावर्षी जरा प्रतिबंध आपल्या सप्त्यामध्ये आलेला आहे. सप्त्यामध्ये प्रतिबंध आला नाही, प्रतिबंधात आपला सप्ताह घुसलेला आहे. कारण आपला सप्ताह जो असतो, माळूबाबांचा नित्यनेम जर असताना काहीच होऊ दिलं नसतं. पण आपण आपल्या सोयीनं, त्यांची पुण्यतिथी होती त्यावेळेस आपण करू शकतो का? नाही.
आपल्यालाच आमच्या कार्यकर्त्यालाच प्लॉटअप पळावं लागतं, तीच त्या ठिकाणी राहू शकत नाही. मग आपण निवांत पौष महिन्याच्या प्रतिपदेला सुरू करायचा आणि अष्टमीला काला करायचा हे आपण ठरवलेलं होतं. पण तेही सुद्धा आपल्याला, कारण आता गावात भंडारे आणि वर्गण्या किती झाल्या. राजू महाराज म्हणत, कारण त्या दिवशी आम्ही तेजस्वी बाबांच्या वर्गणीला आलो, ते म्हणले आम्हाला हिंडवू नका. म्हटलं काहून हो, म्हणजे इतके खराब आहे का? तसं नाही म्हणे, आमच्या हाती पावत्याच असतात, त्याच्यामुळं मागता कोणाला. म्हणजे गावामध्ये इतके भंडारे, इतके महाप्रसाद, इतके त्या ठिकाणी मंदिरं, आणि खरंच गाव शोभून दिसतं तर मंदिरामुळंच. अगदी म्हणजे गावामध्ये प्रवेश केला, मला वाटतं आधीच मनोहर बाबाचं मंदिर तिकडंच आहे, आणि आज विशेष म्हणजे त्यांची सुद्धा पुण्यतिथी आहे. ज्या गावामध्ये आपण जे काही संत मांदियाळीमुळं या गावाला जे काही विशेष त्या ठिकाणी विशेषत्व आलेलं आहे, कारण अनेक संतांची ही भूमी आहे. इतकंच नाही, संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे, आणि त्यामुळं गावचं त्या ठिकाणी शोभा ही त्या ठिकाणी मंदिरामुळं दिसते. आणि मला वाटतं देवाला चांगली जागा करा, देव आपल्याला निश्चित चांगली जागा देतोय. विठ्ठला विठ्ठल असो. म्हणून सर्वांना जे काही यायचं असतं, मनात असतं, होऊ शकत नाही, कारण एक एक प्रतिबंध आहेत. तुम्हालाच काय, आम्हाला या लागला. पहिलं आमचं होतं प्रणवच्या इथं थांबायचं, बुवा बरं होतं तर इथल्या इथं, पण तिथं आलं मंडळकर कंपनीला आहे, म्हणलं आपलं घर बदलू. मग आम्ही दानवे मामा धरले, तिथं बी 2 दिवसात तिथून आमचं बिऱ्हाड उचलणं पडलं. मग इंगळे मामाकडे गेलो, ते भीतच ठेवलं त्यांनी महाराजांना, कारण हे आताच नाही पहिल्यापासून आहे. या श्री संत माळूबाबांच्या सान्निध्यामध्ये आलो ना, ते येण्याचं कारण म्हणजे हरिभक्तपरायण आमचे वैकुंठवासी बाजीराव बुवा आंधळे, त्यांच्या संगतीला होतो, आणि त्यांनी हळूहळू आम्हाला या ठिकाणी आणलं. पण ते आमचं जरा असं जोडजमा बरा बसला, देवाला नाही बरं पटलं, ते घेऊन गेले. म्हणलं आता दुसरं, मग कोरडे बुवा धरले, सीताराम महाराज कोरडे, त्यांच्या संगतीनं राहायला लागलो. शेवटी तेही हातातून गेले. आता कोणी माझ्यासोबत चहा प्यायला येत नाही. गावात ते म्हणतात बाबा तसं काही नाही. प्रेम हे सर्वांचंच आहे, कारण आपल्याला, आपण कोणाचेच नाही, आपण फक्त संत माळूबाबांचे आहोत. मी कोण आहे असा विचारच करायचा नाही. आपलं खरं अधिष्ठान आहे माळूबाबा, आणि आज माळूबाबांच्याच कृपा आशीर्वादानं आपल्याकडून श्री संत सावता महाराजांचं मंदिर जी काही पूर्णता झालेली आहे, निश्चित त्याच्या मागं श्रेय श्री संत माळूबाबांचंच आहे. तर तुम्ही करा, कारण काही संतांचं असं एक विशेष असतं, तुम सिर्फ चलते रहो सब परवाने आगे भेज दिए है. विठ्ठल आज विशेष मला जरा असं ज्ञानेश्वरी विषयी जरा बोलायचं होतं, पण वेळ झालेला आहे. फक्त एवढंच आहे की पुढच्या वर्षी आपण ज्ञानेश्वरी पारायण करणार आहोत. काही पॅकेज ठेवायचं का की पारायणाला बसा मग इतकं मिळतं? तसं नाही, निश्चित मिळतं. म्हणजे पण ते जर न दिसता असेल तर आपल्यावर त्याच्यावर भरोसा बसत नसतो. आणि संतांच्या दरबारामध्ये जे मिळतं ना, मला वाटतं इतकं मिळतं. या संताचे हे देणे कल्पतरुणी दूरे परिसा गादले चिंतामणी ठेगना संताप हे देणे कल्पतरुणी दूरे परिसा गादले
या या संताचे हे देणे. संत इतकं देतात हो. उदाहरण द्या की परीस, कल्पतरू, हे जे काही सांगितले आपल्याला भूमिका, आपण त्या पाहिलेल्या नाही, पण संत म्हणतात म्हणून मानाव्या लागतात. कल्पतरू कोण पाहला? चिंतामणी नाही. परीस आपण ऐकतो की परीस जर लोखंडाला लागला आणि खरंच जर या असता, या वस्तू असता, जर समजा आता हयात असत्या, तर मला वाटतं बाकीचं नाही, फक्त परीस कोणाजवळ आहे ते फक्त सांगा. मग ते कोणत्या देवाजवळ असता का महाराज जवळ असता? अहो महाराजाचे पाकिट मारायला त्या कमी करत नाही. आमच्या अडवल्या होत्या ना गाड्या. त्या दिवशी आमच्या त्या गाड्या करताही गेल्या रस्त्यानं, गाडीच आडवी लावली होती. मग ती पाहतात की महाराजजवळ काही ना काहीतरी आहेत, नाही काहीतरी बसून खायला नारळ तर सापडल. त्याला काय माहिती या नारळात बुक्का आहे का ते फेअर अँड लवली भेटली. पण तरी सुद्धा लोक मागं पुढे विचार करत नाही. आपण पाहतो किती मंदिरामध्ये सुद्धा चोऱ्या व्हायला लागल्या, कारण आज कोणी कोणाला मानायला तयार नाही. फक्त एकच आहे, हे शिकवण्याचा दरबार म्हणजे संत दरबार आहे. विशेष नाम सप्ते होतात काही, तर यामध्ये सुद्धा आडवे पाठ टाकण्याच्या तयारीत असतात. अरे कशाला खर्च करता एवढा? अन्नदान किती, वेळ किती. पण मला वाटतं जी सध्याच्या या पिढीला जे काही न शिकवता येतं म्हणजे ते वाईट गुण, जे वाईट गुण येतात ना आपल्याकडं, ते वाईट गुण निवारण करण्याचं कार्य म्हणजे ते हरिनाम सप्ताहच आहे. यामध्ये कोणीतरी प्रबोधनकारी येत असतात आणि ते निश्चितच तुम्हाला 4 गोष्टी चांगल्याच सांगतात. आणि ते संतांचा आधार घेऊन, आणि संतांनी एवढंच केलेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय असतील, नाथबाबा असतील किंवा माऊली असतील, आधी सर्व संतांनी हेच केलेलं आहे की बाबा रे, काहीतरी करून या समाजाला लाईनीवर आणण्याचा प्रयत्न करा. मग येरीच्या वाट्यावर उभं राहून किती सांगण्याचा प्रयत्न केला, कोणी ऐकलं नसतं. पण हेच एक अधिष्ठान असं आहे की इथून त्या ठिकाणी निश्चितच काहीतरी परिवर्तन होतं. ते चित्तामध्ये जे परिवर्तन होतं ना, या नारदांच्या किंवा व्यासांच्या गादीहूनच होत असतं. म्हणून यानं त्या प्रकारे आपण सप्त्यामध्ये सामील झालं पाहिजे. आणि माझा सप्ताह आहे, माझे माळूबाबा आहेत, मग पसाभर जरी देणारा असल, लाखानं देणारा असल, तरी सुद्धा तो म्हणत असतो की नाही आमचा सप्ताह आहे बरं, या. किंवा ते आपल्या पाहुण्यांना बोलत असतो, या आमचा इथं महाप्रसाद आहे, या. म्हणजे जोपर्यंत आपण माझं म्हणत नाही, कारण इकडं माझं आणि मी बाजूला करावं लागतं, पण परमार्थामध्ये ते असल्याशिवाय, कारण या विकाराचीही सुद्धा बाजू पालटल्याशिवाय आपल्याला ते विकार सुद्धा सहाय्य होत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. श्री संत माळोबाबांनी आपल्या जीवनामध्ये जे कार्य केलेलं आहे, कारण चारित्र्य जर चांगलं असेल तर चरित्र त्याचं आपोआप होत असते. तुमचं चारित्र जर बिघडलं असेल ना, आपले मुलंही सुद्धा आपल्याकडं चांगल्या नजरेनं पाहत नाही. ते काय खरं आहे आमच्या म्हाताऱ्याचं, म्हणजे ते तिथून सुरुवात करतात. आणि एक तिटकारा व्यवहारामध्ये, परमार्थात थोडं कमी पडल, पण व्यवहारामध्ये इतकं असं बनलेलं आहे की तिरस्कार. अहो काय खरं आहे, शेजारी शेजाऱ्याला म्हणत नाही. अहो शेजाऱ्यात होत्या रक्तातले म्हणत नाही, भाऊ म्हणत नाही, आमच्या भावाचं काय कराय म्हणतात. अरे पण जर त्याचं असं पाहिलं पाहिजे, कारण इकडं भाऊ भावाला, लेकरं त्या ठिकाणी म्हणत नाही, कारण आपल्याला बालकडूच असतंय. मी तर नेहमी सांगत असतो कथेतून, लेकराला बालकडू कुठे भेटत असतंय? बाळात्यात, म्हणजे आईजवळ. आईनं जर त्या ठिकाणी नेहमीचा मंत्र असतो, तुझ्या बापाला काय कळतंय मी आहे म्हणून. आणि मग पहिल्यापासून त्या लेकरावर असा काही शिक्का पडतो की आपल्या बापाला काही येत नाही, आपली आई येतेच खरंय. आणि आई सर्व दुर्गुण झाकत असते.
सद्गुण प्राप्त व्हावे म्हणून बाप नेहमी शिकवत असतो आणि तो मुलाला त्या ठिकाणी नेहमी तिरस्कार वाटत असतो. आणि हे बालकडू लहानपणापासून असल्यामुळं शेवटपर्यंत त्या ठिकाणी मला वाटतं म्हातारे लोक आता पश्चाताप करतात, आमचं पोरग खराब का निघलं. पण आई वडिलांना ज्यावेळी म्हातारपणी त्रास होतो ना, त्यावेळेस त्यांना कळत नाही की आपण संस्कार कुठून बिघडवलेत. म्हणून बालपणचं जे बालकडू आहेत, जे संस्कार आहेत, ते संस्कार शिकण्याचं त्या ठिकाणी माध्यम आपल्याला नसल पटेल किंवा आपल्या प्रपंचाच्या ओघामध्ये आपण ते जाणू शकत नाही. पण इथं मात्र संत महात्मे, कारण इथं संतांचेच अभंग घेऊन त्यावर आपण कार्यक्रम करत असतो. संत चरित्र आहे. माऊलीने आमच्या एकनाथ महाराजांनी माऊलीचं चिंतन इतकं विशेष सांगितलं, कारण माऊलीच्या जीवनामध्ये काय काय घडलेलं आहे. कारण संत झाले म्हणजे आपल्याला वाटतं केव्हा ज्यावेळेस महाराज गाडीत फिरायला लागले, पाकिटं मोठे मोठे यायला लागले, मग आपल्याला वाटतं आपलं पोरग झालं पाहिजे, तसं व्हायला पाहिजे होतं बघ तसं. पण बापाचीच बाटली सुटत नाही, बापाचं आचरण वाईट आहे ते तुटत नाही, आणि आपले मुलं कधी चांगले होतील. म्हणून माय बापानं आपले चोचले, मुलाला जर कळायला लागलं ना, मुलाला जर कळतं की बापानं आईला शिवी दिली का आईनं बापाला वाकडं बोललं, हे ज्यावेळी बाप मुलाला कळायला लागलं ना, तेव्हा त्या ठिकाणी आपण परिवर्तन केलं पाहिजे. आपल्या वागण्यामध्ये त्या ठिकाणी जरा परिवर्तन करत असाल तरच ती मुलं चांगली बनतात. नाही तर आज मुलं कोणत्या थडल गेलेली आहे, काहीच सांगू शकत नाही. बाप सुद्धा मुलाला हा माझा मुलगा आहे म्हणायला भीतोय, आणि तोही सुद्धा ते आमचं म्हातारं म्हणजे कोणत्या शब्दानं बोलतील हे सांगता येत नाही. म्हणून संस्कार शिबिर जे असतात ते म्हणजे संतांचा दरबार. विठाला विठाल 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 विठाल. म्हणून भावी पिढी सुधारायची असेल, जर असेल इच्छा, तर आमच्या राटे महाराजांच्या तालमीमध्ये त्या ठिकाणी मुलं घाला. नाही काहीतरी मुलं तुमच्या असं वाटतं की सारेच महाराज होतील, म्हणजे इच्छा धरली तरी होत नसतात. त्याला त्यांची पूर्व पुण्याई लागत असते, स्वतःची शिदुरी लागत असते. पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई, पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई, तोची मुखी गाई राम नाव, तोची मुखी गाई राम नाव. पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई, तोची मुखी गाई हरीचे नाम, तोची मुखी गाई हरीचे नाम. पूर्व पुण्याई असल्याविना आपण कितीही सुद्धा कोणत्याही नदीवर बंधारा बांधायला चालतो का? की आपल्याला शेतात खालच्या पाणी घ्यायचं वर बांधा, अरे ते दुसरीकडे जाईल ना. त्यालाही सुद्धा तशी व्यवस्थित परिस्थिती लागते. दोन्हीकडून टेकडे असले पाहिजे तेव्हा कुठे ते जमतं. तसं हे तसंच आहे. जरी आपण ठरवलं माझा मुलगा झाला पाहिजे महाराज, पण होणार नाही. कारण शेवटी पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तोची जाणे, तोच परिपूर्ण त्याला जातो. म्हणून त्या ठिकाणी हे जे काही संस्कार शिबिर म्हणजे हे आहेत, आणि हे आपल्याला त्या ठिकाणी जर पूर्ण करायचं असेल तर मला वाटून हळूहळू नखी नखी ढाळे ढाळे, आणि त्याचंच एक चिंतन मनात घेऊन आज जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आपण डोळ्यासमोर घेतलेला आहे. कारण पूर्व पुण्य ज्याचे काय म्हणतात, जी पूर्वची पुण्याई जर सामुग्री सोबत असेल ना तरच हे जमतं. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये असं वर्णन केलंय की बाबा रे, जर काही शिदोरी सोबत असेल ना तर निश्चितच तुम्हाला निस्तायनं बसून त्या ठिकाणी आरामशीर बसून तुम्हाला जेवता येईल, हेच जेवता येईल असं अभंगाचं पहिलं. आता हेची जेऊ, 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 आता हेची
आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोरी. जेवायचं असतं पण शिदोरी असलं तर त्याला काही भानगड आहे का? जुन्या लोकांची एक म्हण होती, भूक नसाव पण शिदोरी असली पाहिजे जवळ. जर आपण कुठं गेलो, कदाचित गाडी बंद पडली का काही झालं, आता हे आमचे महाराज दररोज लांब जातात येतात, आणि जर शिदोरी सोबत नसली तर त्याला वाटतं पखवात दिसला म्हणजे शिदोरीची आपली ती, आणि खरंच शिदोरीच आहे ती. पण आपली जर शिदोरी आपल्या सोबत असेल तर कधी म्हातारे लोक अजून ते म्हणतात 2 पोळ्या बांधून या, गुळण्या तिच्यावर, की कामा पडत असते. आणि संत महात्मे सांगतात की बाबा रे, आपल्या जीवनामध्ये शिदोरी असावी. आणि शिदोरी तयार करण्याकरता मला वाटतं पहिलं कदाचित माहीत नसेल आपल्याला, कारण पूर्व पुण्यावर आता आपण आनंद उपभोगायला लागलो ना. मग काहीच ते म्हणतात माग काही माहीत नव्हतं बुवा, सांगड जमली नाही. मग समजा मागची नाही जमली, पण आता तरी पुढे जे संत सांगतात की बरं आता तर पुढं, मग आता कळलं तुला मागचं नव्हतं म्हणून आता पाहिजे, मग आता तरी आपल्याला काहीतरी संतांचा बोध घ्यावा लागल. आणि संतांच्या सानिध्यामध्ये राहून संतांचं जीवन जसं त्यांनी परिपूर्णतेला नेलेलं आहे. संतांची नावं का घेतल्या जातात? आता माऊलीचं आपण 750 वर्ष झाले म्हणतात त्यांना, म्हणजे झालेत. त्यांचं नाव सुद्धा आपण का आमची माऊली, माऊली म्हणजे प्रेमच असं होतं की आत्ताचे हे आमचे सोबतच आहे. सख्यत्व निर्माण होण्याकरता काहीच उशीर लागत नाही. मला वाटतं तेवढा सांख्ययोग 2ऱ्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी विशेष सांगितलेलं आहे. त्या सांख्ययोगावर त्या ठिकाणी माऊलीने सुद्धा असं वर्णन केलेलं आहे की अरे, एक जर व्हायचं असेल ना तर तुम्हाला निश्चितच संतांच्या सानिध्यामध्ये त्या ठिकाणी असं राहावं लागेल. त्यांनी काय केलं ते आपल्याला कळालं पाहिजे. आणि निश्चित कळतं, फक्त तुझं कळते परिणाम वळते, हृदयात व्यथाही जळते. आपल्याला कळतं. तुमचे ना असं आहे का की कीर्तनकार महाराजाला आम्हाला कंबर कसून बोलता येतं, हे जे आम्ही बोलतो ते म्हणतात हे का माहित नाही आम्हाला. माहीत आहे पण परिणाम होत नाही, परिणाम. आणि तो परिणाम करायचा असेल तर आपल्याला सतत त्या गोष्टी कराव्या लागतात, तरच मग निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. निश्चय बनतो निश्चय. मग आता मी बोलत होतो मगाशी की पारायण केलं पाहिजे. मग पारायणानं काही होत नाही, मग काही होत नाही मग लगेच सोडून देता का? नाही. पण काही नाही होत तरी काही ना काही परिणाम होतो. दररोज स्नान करणारे आपण आहोतच. किती पाणी राहिलं आपल्या अंगावर राजूबा? आता पहिलं नव्हतं, मग आता बाथरूम आहे, वर नळ आहे, तर काही तर बटन दाबलं की गरम येतं अंगावर, थंड येतं, हे सर्व व्यवस्था आहे. पण किती पाणी अंगावर घेतलं म्हणजे अंगावर राहील? मग अंगावर राहतच नाही म्हणून आंघोळच करू नका असं आहे का? तसं नाही. आपल्याला स्वच्छता ठेवायची असेल तर बाह्य अंगानं स्वच्छता झाल्या विना अंतरंगाची सुद्धा स्वच्छता होत नसते. म्हणून आपण नुसतं पारायण करत जरी राहिलं, असं समजा दररोज पाणी अंगावर टाकल्याने होईल, पण एक दिवस तरी त्याला निश्चित त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण आमच्या जनाबाई तर अशा बोलल्या की बाबा रे, नुसती ज्ञानेश्वरी वाचा काय होईल? वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी पंढरी. ज्ञानेश्वरी वाचेल जो कोणी, जणी त्याची लोटांगणी, हो जणी त्याची लोटांगणी, हो जणी त्याची लोटांगणी. जनाबाईनं सहज पुरावा दिलेला आहे आमच्या ज्ञानेश्वरी करता. नामदेव महाराज बोलले, जनाबाई बोलल्यात. जनाबाई म्हणतात कारण का लोटांगणी जातात, हे दगड जरी असले, दगड ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा, ज्ञान होय अज्ञानासी ऐसा
वर या टीकेशी सर्व संतांनी या नुसतं ज्ञानेश्वरी या आणि वाचा, तुम्हाला त्या ठिकाणी वर दिलेलं आहे की तुम्ही किती अज्ञानी असाल, कारण आपण अज्ञानी आहोत. ज्ञान संपादन करायचं असेल तर माऊलीचे नुसते ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी म्हणजे टाइमपास नाही. काही एवढंच वाटत आलं सप्त्याच्या पंक्तीचं म्हणजे तिकडं तयारी होस्तोवर गुंतून द्या माणसं इकडं, तेवढ्या करता पारायण आहे का? बऱ्याच सप्त्यात आहे. मग म्हणजे इथं पंक्ती असतात त्याच मंडपात म्हणजे पारायण होऊ द्या आणि तेच पुढारी सांगायचं माणसाला वावरात जायचं लवकर तुमचं उरकून घ्या. इतका टाइमपास म्हणून ज्ञानेश्वरी नाहीये. कारण तुम्ही एक जरी ओवी तिच्यातली अनुभवली, वाचल्यावरच अनुभवल्या जाईल तसं वाचल्या जात नाही. म्हणून नामदेव महाराज म्हणतात एक तरी ओवी अनुभवावी नामा म्हणे ग्रंथ. ग्रंथ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी, इतका त्या ठिकाणी वर या ज्ञानेश्वरी ग्रंथाला दिलेला आहे. म्हणून जे काही पारायणाला बसले असतील, मी काल सहज बोललो, जे महात्मे बसलेले, कारण जे बसले ते महात्मे समजा काहीतरी ज्ञान माऊली त्यांच्याकडे पोच केल्याशिवाय राहणार नाही. आणि हे त्या ठिकाणी सहज आपल्या या धर्ममंडपात मध्ये जे काही बसले असतील त्यांना ते मिळतं. कारण आपला काल आहे, म्हणजे साऱ्याच गोष्टी काला नुसतं एकानं होईल का? नुसताच कृष्ण परमात्मा धरूनही काला होत नाही. म्हणून तेवढा आपल्याला थोडं कालवा करावं लागते. पण नुसतीच कालवा करत नाही, ती कामाची झाली पाहिजे. काला निश्चित एका गोष्टीचा होत नाही, त्याला गोष्टी अनेक गोष्टी एकत्र यावं लागतात. पण एकत्र येण्याकरता मला वाटतं त्याही सुद्धा सजातीय लागत असतात. त्या जर विजयती असतील, कोणतं कशात जर मिसळावे गेले, सर्व पांढऱ्या वस्तू असतात तिच्यात, मग एकत्र होतात. मग तुम्ही दिसतं म्हणून दुसरं पांढरं मिळवता का? दूध नाही मिळवलं का नाही सल्फान जमणार नाही. सजातीयच लागतील, मिसळले पाहिजेत ना. जे एकत्र मिसळतात ते टोपलीमध्ये बसत असतात. आणि म्हणून एकत्रीकरण म्हणजे काला आहे. संतांनी काला 3 प्रकारचा सांगितलेला आहे. या अभंगामध्ये 3 पॉइंट सांगितलेले. पहिली सांगितली शिदोरी, म्हणजे जो आपण दही भाताचा काला समजा, उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात. जो दही भाताचा काला आहे तो जर आपण घेतला तरच मला वाटतं पुढचं जे आहे म्हणजे मनामध्ये उद्भवल की त्या ठिकाणी भगवंताचं हरिनाम घेण्याची तयारी निश्चित होईल. आणि ती होत असेल तर मला वाटतं पूर्वजन्मीची शिदोरी तरीच नाम येईल मुखी. तिळ तिळ पुण्य साचा पडे तो बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संतांचा. कशामुळं? तुम्ही या नामाची पुण्याई जर तुमच्याकडे थोडं संचय करत असाल, मग कोणी आमचे प्रमोद महाराज मृदंगाची सेवा आहे, नुसतीच सेवा नाही, वाजवणारे भरपूर आहेत. म्हणजे आपण पाहतो, कारण आपल्याकडं बरेच संतांनी हे कामं दिलेले की निवडा माझे गडी कोण कोण, हे निवडण्याचं कार्य दिलेलंच आहे. पण जे हाडाचे वारकरी असतात ना, आमचे प्रमोद महाराज म्हणजे नुसते त्या ठिकाणी करत नाही, पण त्यांची साधना करतात, पूजा अर्चा सर्व काही करूनच मृदंग साधना आहे. नाही तर गाव आलं की वाजवणारे भरपूर आहेत. पण तसं नसलं पाहिजे. आणि मला वाटतं 3 वर्ष होऊन गेले, आमचा हृदयाचा तुकडा म्हणून आमचे प्रमोद महाराज वरोडी संस्थानवर सुद्धा आमच्या सोबत असतात. दुसऱ्यांना आनंद कसा देता येईल, आपणही जगा आणि दुसऱ्यालाही जगवा हो, हा जर त्या ठिकाणी मनामध्ये ध्येय असेल ना. आणि संतांनी तेच केलं, जे आपणाशी ठावे ते इतरा शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. मग जी आपल्याकडे साधना असेल, आमच्या खंडाकाळी महाराज असते, जी साधना भगवंतांना आपल्याकडे दिली आहे ती परिपूर्णतेला आपण नेली पाहिजे. याच अवस्थेला आपण राहावं. मग जे असं देवानं आपल्याला जे काम दिलं, आता हे काम दिलं, आजच आमचा सकाळी विषय झाला,
कोण होतं, नाना महाराज. एक गुरुजी म्हणत, महाराज या तर सोडून द्या तुम्ही, लय दगदग व्हायला लागली. मग मी आणलं, मला तिकडे पाईप उचलाय जायला लागल. अहो भगवंताने हे काम दिलं ना, मग हे ना करता तर काय करता. भलाई नसल पळापळी करायच्या ठाईचं बैसोनी, हे तर करावं लागल. कारण आपल्या वाट्याला देवानं हे घातलं ना, तर निश्चितच ज्या ठिकाणी आपल्याला दिलं त्या ठिकाणी आपला संसार पुरा करावं. हे जसं इकडल्या मंडळीला माहितीये तसं इथंही आपल्याला दिलं. अहो सुंदर गायनाचे काम यांच्याकडे दिले. यायनं कशाला म्हणा, या महाराजाचं कीर्तन पाडायचं आता, म्हणजे हे नाही बरं, तसं नाही म्हणत. पण असे काही आहेत कलाकार की जे वारकरी असतात ते कधीच नाही करणार. पण काही असे आहेत की त्या कीर्तनात आमचा अपमान केला होता त्यानं, आणि यायला माहिती कुठं ना कुठं भेट होतीच. म्हणजे ते वेशीपाशी अडवणं असतात ना काहीच, मग ते उभेच राहतात. ते म्हणतात बर आता. पण तसं नाही, मनामध्ये कोणताही किलमिश न करता आपण आपला निमूटपणे परमार्थ ज्या मार्गावर आपण उभे आहोत तो करत राहा, काही बिघडत नाही. आपल्याला परमार्थ जास्तीचा नाही आला तरी चालेल, पण थोडा असावा, निर्मळ असावा. विठ्ठला विठ्ठल चला, आपल्याला जास्तीचं वेळ घ्यायचा नाही. आपल्याला फक्त एकच करायचं आहे, कारण हा जो अभंग आहे तो निश्चितच काल्याच्या प्रकरणातला आहे. म्हणजे तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. फक्त आपल्याला एकच करायचं आहे, काला घ्यायचा आहे. संतांनी 3 प्रकारचा काला सांगितला. एक सांगितला आपण पाहिला की दही भाताचा काला, दुसरा सांगितलं हरिनामाचा तो काला, आणि तिसरा सांगितलेला आहे संत दरबारामध्ये आपण आहोत जीव ब्रह्म ऐक्यत्व काला. आणि तिन्ही पॉईंट मला वाटतं या अभंगामध्ये दिलेले आहेत. पहिली शिदोरी सांगितली तरच तुम्हाला जेवता येईल, तेही सांगितला. एक हरिनामाचा खिचडी काला तोही सांगितला. आणि तो कसा सांगितला, नुसतं त्याला साधन प्रेमाचं लागल. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांग, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेम मोहिला साधन, प्रेम मोहिला साधन, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. हे प्रेम मोहिला साधन, प्रेम मोहिला साधन, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. टाळी वाजवून द्या. तर प्रोत्साहन देणं महत्वाचं आहे. तसं मला हे जमत नाही बरं, मी जमवून पाहायला मला फक्त त्या बाबालाच मोठं असं वाटतं. आपण मोठे आहोतच, पण आज कसं झालेलं आहे, कुणाला कुणाला प्रोत्साहन दिल्या विना या ठिकाणी आपलंही सुद्धा असं आपल्याला आनंद वाटत नाही. आणि आनंद जर नसेल तर देवही सुद्धा तिथं थांबत नाही. म्हणून हा आनंदाचा ओघ येण्याकरता मग असं म्हणावं लागतं, वा मृदंगाचार्य. नाही मग ते राजू महाराज म्हणत असतात, अहो तिखट भाजी करतात खातात तरी वाच म्हणतात. एखादी माऊली महाकरता स्पेशल भाजी करते, महाराज ती तिखट बाजूला ठेवली आणि हिच्यात ते पहिला हात त्याचा मापाचाच असतो. ती होती तिखट भाजी आणि मग ती मुकाट्यानं खायला लागते. महाराज त्या दिवशी माझ्याजवळ बसेल, डोळ्यात आसू या लागले. मी आणलं ही लेव्हल असती, लेव्हल. जरासं तिखट लागलं की नाक सुरू होतं, पुन्हा जरासं लेव्हल असले तर डोळे सुरू होतात, आणि तिसऱ्या पट्टीत गेले ती कान सुरू होतात का. आता ते अनुभव आम्हाला या लागले. पण तरी सुद्धा काय म्हणाल राजू महाराज, तुम्ही वाच कसे म्हणता. मी म्हटलं
पुढच्या वर्षीच्या सप्त्यामध्ये भाजी चांगली यावं म्हणून म्हणावं लागतं. कारण शेवटी कोणाला प्रोत्साहन दिल्या विना कार्य त्या ठिकाणी चांगलं होत नाही. मग ते आमचे माईक सिस्टीमवाले का असत ना, कारण जे आवाज येते, कारण तिथंही सुद्धा मी 7 दिवस माझ्या जवळ आहेत आमचे ऋषी महाराज, तेही सुद्धा मला वाटतं जागदरी संस्थांवर डोईफोडे महाराजाकडे होते. ते वारकरी असल्यामुळं कोणत्या वारकऱ्याला काय द्यायचं हेही सुद्धा त्या ठिकाणी त्यांना समजतं. कदाचित मलाही तेच देत असतील म्हणा ते. म्हणजे विठाला म्हणून हा 3 प्रकारचा काल आहे. या अभंगामध्ये तिन्ही गोष्टी मी तिसरा सांगितले ब्रह्मरस आवड. 3 पॉइंट या अभंगातच बोललेले आहेत. आणि मग तो जर घ्यायचा असेल, तो ब्रह्मरसाचा जर प्याला आपल्याला घ्यायचा असेल, मग बाह्यांगानं पाहिलं तर चांगले लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडीने हेही सुद्धा सांगितलेलं आहे. कारण त्या विना त्या ठिकाणी आपल्याला तो आनंद व्यक्त होणार नाही. मग सुंदर त्या ठिकाणी वातावरण सुद्धा त्या ठिकाणी तयार करता आलं पाहिजे. आणि खरं सांगू का, हे जरी आम्हाला त्या पॉम्पलेटच्या एका कोपऱ्यात घातलेलं आहे मार्गदर्शन, पण याचं खरं श्रेय आमच्या हरिभक्तपरायण राजू महाराजांना. कारण त्यांना माहिती आहे कोपऱ्यात का होणं पण हजर पाहिजे. तसं नाही तर त्यामुळे जर प्रकाश नसला तर मग अंधार पडेल ना. पण अजिबात पडत नाही, तो अंधार पडणार नाही. तर राज्यात जर हजर असेल तर राजेंद्र महाराज आमचे जे आहेत, आणि ते असल्यामुळं काहीच कमी पडणार नाही. कारण ही उडी त्यांची नाही, तर त्यांच्या सोबत असले आमचे त्यांचे सर्व अनुयायी, म्हणजे 2-3 जणांचे नावं घेत नाही, तर या सर्व गावकऱ्या मंडळांनी त्यांच्याकडं श्री संत सावता महाराजांचा झेंडा दिला ना. कारण भजनी मंडळांनी सहाय्य केलं, उभे राहिले, पण शेवटी कोणाच्या प्रत्येकाच्या खिशाला झळ लागलेली आहे की चला आमचंही सुद्धा योगदान यामध्ये घ्या आणि तुम्ही हाती कार्य घेतलं ना ते पूर्ण करा. आणि तो झेंड्यापर्यंत कार्यक्रम, कळसापर्यंत कार्यक्रम आमच्या राजू महाराज आणि सर्व भजनी मंडळीच्या साह्यानं केलेला आहे. विठ्ठल 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 आपल्याला जास्तीचं बोलायचं नाही, इथं फक्त एकच बोलावं. काय बोलावं? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे अति सुंदर. म्हणजे महाराजाला जागेवर आणण्याकरता प्रमाण हे. इथं जास्तीच पण तरी जरासं मागं येतो. मला एवढंच सांगायचं, राजू महाराजनं जे कार्य केलं आणि विशेष म्हणजे एवढे चांगले आपण कीर्तनकार इथं आणू शकलो, सर्वांनी जे सौजन्य दिलेलं आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी गावामध्ये जे काही मंडळी विशेष आणायची आणि शेवटी खऱ्या खोट्याची पारख कोणाला असते, जे बाहेर फिरतात त्यांनाच असते. म्हणून त्यांनी विशेष महात्मे इथं आणले गेले आणि त्यामुळं कार्यक्रम विशेष आहे. म्हणून जे काही सौजन्य आहे, मला वाटतं त्या सप्त्यात आणि या सप्त्यात एकाच माणसानं मला विकत घेईल दिसतंय. आमचे हरिभक्तपरायण राजू महाराज भेंडमाळी यांनी म्हणजे त्याही सप्ताहात सौजन्य होतं आणि इथंही सौजन्य, म्हणजे ते हक्कानं आमचे महाराज आणि कोण मला वाटतं आमचंच म्हणावं एवढंच संतांच्या दरबारी मिळवा. बस झालं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
पुढच्या वर्षी याही पेक्षा आपल्याला काही उंच उडी मारायची असेल तर सर्व मंडळींनी जर जास्त पुन्हा सहकार्य केलं तर आपल्याला याही पेक्षा विशेष कार्यक्रम करता येईल, हेही सुद्धा एवढं सांगतो आणि पुढं चिंतनाला सुरुवात. विठ्ठल भगवंत जे अवतारित झालेले आहेत, कारण महाराज एका ठिकाणी सांगतात की भगवंत कुठं अवतार कुठं जन्मले, कृष्ण गोकुळी जन्मला. जो काही दुष्टांना थरकाप त्या ठिकाणी झालेला आहे. कारण भगवंत अवतारित झालेले, देव आले म्हणजे काय झालं, घरोघरी झाला लक्ष्मीचा लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. दैन्य दारिद्र्य त्या ठिकाणी चिंता ते पळाली गोकुळा गोकुळा बाहेरी, ही अवस्था संतांनी सांगितलेली आहे. म्हणून आज आपल्या या दरबारामध्ये, संत दरबारामध्ये असं समजावा, आजचा दिवस म्हणजे आनंदाचा दिवस आहे, प्रसादाचा दिवस आहे. आज काला म्हणजे प्रसाद आहे, तो मिळणार म्हणून जिकडं तिकडं आनंदी आनंद असतो. असं वाटतं की अहो झाला काय सप्ताह, पुन्हा सुरू केला तर पुन्हा तीच पहिल्यापासून 1-2 सुरू होती. बरं असं नाही काय म्हणतात, महाराज चालले काय तुम्ही, आणलं की आज जायचं, त्यापेक्षा असं करा राहा 2-4 दिवस. ते म्हटले मग त्या कोपऱ्यात सप्ताह सुरू करू. पण तिथं पहिल्या दिवशी तेवढीच येते, जास्त येऊ शकत नाही. कारण आपण म्हणतो की जी शिदोरी आपल्या सोबत, त्यामुळंच आपण या परमार्थामध्ये रुजू होऊ शकतो. आणि ती त्या ठिकाणी भगवंताने जे काही मिळवलेले आहे सखे, ते सौंगडी त्या ठिकाणी सोबत घेतले. कारण कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी गोकुळामध्ये अवतरले कुठं, मथुरेच्या कारागृहामध्ये. पण आमचे संत म्हणतात कृष्ण गोकुळी जन्मला. अहो जन्मच झाला गोकुळामध्ये. आणि मग भागवत खोट आहे का? भागवतात कुठे जन्म झाला भागवतकार? मथुरेत झाला, कारागृहात झाला आणि अंधारात झाला. कोणी हजर नसताना झाला, रात्रीच्या 12 वाजता. म्हणजे देवाला यायचं तर अशी अवस्था. पण त्या भगवंताला काहीतरी विशेष करून दाखवायचं असतं आणि सांगायचं असं, अरे चिखलातून सुद्धा कमळ उगवत असतं. आज वाईट दिवस तुमच्यावर असतील, निश्चित उद्या चांगले सुखाचे दिवस तुमच्याकडे येणार आहे. कारण सावली म्हटली की ऊन आणि ऊन म्हटले की सावली, हे जसं चक्र सुरू असतं तसं आपल्याही जीवनामध्ये काही दुःख असेल ना, निश्चितच तुमच्या जीवनामध्ये हा आनंदाचा क्षण येणार. मला वाटतं 8 वर्ष वसुदेव देवकीला तिथंच कारागृहात राहावं लागलं, देवांना जन्म देऊन सुद्धा. म्हणजे जे संयम असतो, परमार्थामध्ये संयम बाळगावा लागतो. आपल्याला तर पी हळदन हो गोरी, हळद पिली का असं वाटतं की लगेच गोरी झाली पाहिजे, तसं नाही. संयम पाळणं महत्वाचं आहे आणि तीच या कृष्ण लीलेतून आपल्याला शिकायचं आहे. असो, भगवंताला त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे, कारण देवाची सूचना होती, चतुर्भुज मूर्ती प्रगट झालेली आहे, तिथं थांबता येत नाही. मग कुठं जायचं, देवानं सूचना केली. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. उपजली तेथे ठेवी मजनी येथे, उपजली तेथे देवी मजाली येथे. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. भगवंतानं दिलेल्या सूचनेनुसार वसुदेवानं टोपलीमध्ये घेतलेलं आहे आणि त्यांना घेऊन जात आहेत. सर्वांना ज्ञात आहेत की अगदी नंदराच्या दरबारामध्ये माया उपजली तेथे, त्या ठिकाणी ती आहेच. आधीच वसुदेवाला सूचना केली होती आणि ते घेऊन त्या ठिकाणी गेलेत. आणि मला ठेवा आणि ती घेऊन या. मला वाटतं असा किती दुर्भाग्य असेल त्या वसुदेवाचं
ही चिंतामणी ठेवायचा आणि एखादी गारगोटी उचलून आणायची. पण तरी देवानं सांगितल्याप्रमाणे जर आपल्याला काही सूचना विशेष मिळाल्या असेल त्या पाळल्या तर बरं आहे, नाही तर मग जाऊ द्या. सांगितलं असेल महाराजांना दिवे लावा का, साऱ्याच्याच घरी लावायचे का मग? अहो काही भाग्यवान आहे, मी बोललो की प्रत्येकाच्या घरी लावा, पण काय महाराज सांगतच असतात, हे का कुठं करत असतात. पण काही मी पाहिलं बऱ्याच घरी दिवे लावलेले होते. मी एवढ्या करता सांगितलं, अरे त्या माऊलीचा ज्ञानाचा प्रकाश तुमच्या घरावर त्या ठिकाणी निश्चित पडेल आणि अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं त्या ठिकाणी जी ज्योत आहे ती ज्योत आपल्या दारावर पेटली पाहिजे. आणि सांगितलं की ज्योतीला ज्योत लावा, म्हणजे दुसऱ्यापासून त्या ठिकाणी घेत चला. एक काल ओवी सुद्धा आपण एक म्हटली ती, जैसा दीपे दीपू लाविजे, जैसा दीपे दीपू लाविजे. एका दिव्याहून दुसरा दिवा लावला, पहिला कोणता आहे आणि मागचा कोणता आहे काही ओळखू शकेल माणूस? नवीन आलेला ज्याला माहिती ती. पण ज्यानं दीपक लावला आणि एवढंच ध्यानात ठेवायचं की आपण दुसऱ्याच्या दीपकाहून लावलेलो आहोत, तो दीपक कधीच अहंकार येऊ देत नाही. दिवा म्हणतो मी, दिव्यानं सांभाळून घ्यावं की आपण दुसऱ्याच्या दिव्याहून लागलेलो आहोत, एवढं सांभाळणार. राहली अहंता मग मग कुठे वा, कुठेच अहंता राहत नाही. म्हणून त्याच्याकरता ज्योतीहून ज्योत लावा. निश्चित तुम्ही तर जगाला प्रकाश देसालच, पण दुसरेही सुद्धा तुमच्यामुळं जगाला प्रकाश निश्चित मिळेल. म्हणून ती अहंता आपल्याकडे घेऊ नका, निश्चित त्या ठिकाणी पुढे चालू ठेवा. म्हणून सांगितलेले संतांनी, माऊलीनं तीच ओवी सांगितली आणि ती आमचे सुंदर चांगल्या आवाजामध्ये रात्री आमचे एकनाथ महाराजांनी सुंदर ओव्या, जे काही आमचे सतीश महाराज असतील, कारण सतीश महाराजांना पहिल्या दिवसापासून काढूनच ठेवल्या होत्या त्या, कारण मी पहिल्याही सप्त्यात त्यांच्याकडूनच घेतल्या होत्या. वा, त्याला माहिती आहे की कारण ते दिवा लावणारच आहेत ना. दिवा म्हणजे दुसऱ्याचा दिवा असणं. म्हणून सहज जरी सांगितलं की आपल्याला त्या संतांच्या शब्दाप्रमाणे चालता आलं पाहिजे, म्हणून मी रात्री सांगितलं. आणि मला वाटतं बरीच नगरी आपली रात्रीच्या दिव्याच्या प्रकाशामध्ये उजळून गेली होती. आणि इथं सांगत होतो आम्ही ऋषी महाराजला लाईट बंद करा बरं, पण तिकडे ही दिवे लावले तर वरच्यानच लाईन बंद केली होती. वा वा वा, हाय का रातचा अनुभव? लाईन गेली होती आणि त्याच्यामुळं त्या दीपकाच्या प्रकाशामध्ये प्रत्येकाचं घर उजळून निघलं होतं. नुसतं दिव्याचा प्रकाश नव्हता, तर माऊलीच्या ज्ञानाचा, माऊलीच्या कृपा आशीर्वादाचा प्रसाद होता. विठ्ठला म्हणून भगवंतांनी सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी मुलगी उचलून आणल्या गेली. आणि मग जो काही सकाळी उठल्यानंतर त्या ठिकाणी जिकडं तिकडं एक झालं, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही रेखा, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही रेखा. बाळकृष्णानंदा घरी आनंद लहरारी, बाळकृष्णानंदा घरी आनंद लहरारी. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही रेखा, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही रेखा. बाळकृष्णानंदा घरी आनंद लहरारी, बाळकृष्णानंदा घरी आनंद लहरारी. आता तसं पाहिलं इथून पुढं गवळणी सुरू होतात. गवळणी म्हणणारे एक एकाहून बळी रे, फक्त घड्याळाकडे पाहून आपल्याला चालवणार. मग तर मी घड्याळाकडे पाहत नाही, पण राजू महाराज उभे दिसले की मला वाटतं घ्या वाटत. सर्व सर्व हे पुढचं पाहावं लागत असतंय. असो म्हणून सांगितलं आता पहा किती लिंकच लावायची. जिकडे तिकडे आनंदी आनंद, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी.
सर्व त्या ठिकाणी आनंदल्या आणि आनंद झाला. पण कोण सांगितलं होतं हे मोबाईल केले कोणी केले? गवळण मनात गवळणीला मनात गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण मनात गवळणीला पुत्र झाला यशोदेला. हे गवळण मनात गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण मनात गवळणीला पुत्र झाला यशोदेला. जरा जरा टेस्ट घ्यायची. गवळणीने एकमेकाला सांगितलं. सर्व गवळणी चाललेले आहे आणि मला वाटतं दुसऱ्याच्या घरी मुलगा पाहायला जायचं असलं तर कसंही जाता येत नसतं. ह्या तर निघल्याच, पण एक म्हातारी बाजूला उभी होती. कागा कुठं चालल्या? आता ह्या मुली मोठ्या नटून तटून निघलेल्या आहे आणि त्या म्हातारी विचारते काग कुठं चालल्या? आता म्हाताऱ्या माणसाला कोण सांगतो बरं आतलं भूत? कोणीच सांगत नाही. ती पण एकीला धरलंच तिनं मनगट म्हणे चालल्या कुठं? म्हणजे तुला माहित नाही? नंदराजाच्या त्या यशोदेला मुलगा झालेला आहे आणि सर्व गवळणी तिकडं निघल्या. म्हटलं बया मला सांगायला पाहिजे होतं ना, मग मी नसते आले का? म्हणले आजी का तू आता नटणार आहे का? म्हटलं का नाही नटणार? अरे मी सुद्धा तुमच्याच वयातून आले ना. वा पण या नवीन पुरीला माहित नसतं. त्यामुळे आम्ही जे नटतो या म्हाताऱ्याला काय कळतं? म्हणजे म्हाताऱ्याला काही कळत नाही. हे आताचे शब्द आहे पण ते ध्यानच ठेवत नाही. आपल्याही अवस्थेतून हे पुढे गेलेले आहेत. हे एक वर्म आहे बरं, वर्म. आणि मग ती म्हातारी सुद्धा तिला वाटलं या पोरीला करूनच दाखव आणि घरी गेली आणि सुंदर त्या ठिकाणी नाकात पुतळ्या डोरल साखळ्या पैजण कमरेला कंबर पटा. पुतळ्या डोरल साखळ्या पैजण कमरेला कंबर पटा. नाकात नत घालून सगळा थाट माट करूनी, सगळा थाट माट करूनी नेसले ग लवकर नेसायला शालू पैठणीचा. शालू पैठणीचा नेसली ग शालू पैठणीचा. चालू पैठणाचा नेसले ग चालू पैठणाचा. शालू पैठणी, शालू पैठणी, पैठणीचा. म्हातारी सुद्धा अगदी सुंदर नटली. अगदी एकनाथ महाराजांना जशी ती नटवली तशी. मी तर बोललो एक एकाहून बळी आहे रे. फक्त माईक येऊ द्या माकडे. तयारच आहे सर्वाकडं. असो ती म्हातारी सुद्धा सुंदर नटली आणि मुलीच्या मधातून त्या ठिकाणी पुढं निघली. कारण तिला वाटलं आहे तरी काय, कारण मी तर किती लेकरं पाहिले ना. आता लोक अनेक मुलं पाहायला गेले. असं तर काही ह्या मुली नटून थटून गेल्या नव्हत्या. मग एक लक्षात आलं थोडं मोठ्या घरी निघलो आपण. कारण गरीबाच्या घरी जाणं ते कसं आणि मोठ्याच्या घरी जाणं जरा थाटामाटातच जावं लागतं. ती गवळण तिथं गेली. मुलीकडून जरा वाट काढत काढत पुढे गेली. सर्व मुली तिथं ज्या गेल्या त्या बाजूलाच होईना. आणि मग मात्र हिनं त्या ठिकाणी समोर गेली आणि एकदम त्याला पाहिलं आणि मग त्या ठिकाणी ती म्हणायला लागली ह्या आनंदित का? आणि मग म्हणती सावळा देखिए आनंदाचा सावळा. देखिए आनंदाचा सावळा. देखिए आनंदाचा. तेने आनंदाचा पुराला. तेने आनंदाचा पुराला सावळा. देखिए आनंदाचा सावळा. देखिए सावळा देखी याला नंदाचा. आणि मग कळत त्याने आनंदाचा पूर आला. नुसतं पुरावर थांबलं नव्हतं. ज्या गवळणी तिथं गेल्या ना त्यांचं सर्व मनोवेधून घेतलं होतं. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. त्याने दिले म्हणते
4 वाजे लोक असतात, कारण जर असे पॉइंट यायला दिले ते तयारच आहेत. आणि हे असंच असतं. ते एका महाराजांना सांगितलं होतं की ती यायची हे कशी पाहिजे, इकून कुटका फेकणं, वाह वरच्या वर झेलला आलं. आपण म्हणतो आमचा कुत्रा वरच्या वर झेलतो. आणि हे संतांचे शब्द, या अधिष्ठानावर निघालेले शब्द वरच्या वर झेलून त्या ठिकाणी, तेही सुद्धा कसेही नाही, त्याला मृदंग, टाळ, चाल सर्व काही बसवून हे सर्वांना आनंद देता आला पाहिजे. कारण आनंदाचा क्षण म्हणजे भगवंताचं प्रेम. ढाल ढाल विठ्ठल विठ्ठल. म्हणून भगवंत त्या ठिकाणी पाहला आणि मग तसा आता तो लवकर मोठा व्हायला लागला, इतका मोठा व्हायला लागला, आता दुडू चालायला लागलेला आहे. महाराज म्हणतात की नामदेव महाराज म्हणतात की तो असा चालायला लागला, चालता येणार धडधड, एक पाय वाकडा एक पाय तळवे तळ हात टेकीत, तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. वा वा. तो भगवंत नुकताच रांगायला लागलेला आहे. तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यांनी रांगत, रंगणी रंगणात तो म्या देखील गसे. मग गवळण जसवंती बाई सांगे, आली या कृष्णाची या मागे, येणे येणे ओ श्रीरंगे, नवनीत माझे बक्षिले. नवनीत म्हणजे चित्त, कारण अजून बाहेर निघला नाही तो, आणि एवढा पटकन काढणारे आपण. तर कृष्ण परमात्माने रांगायला लागला आणि मग रांगता रांगता सांगितले, रांग तर रंगणी त्यानं हे सर्व काही केलेलं आहे. आणि मग सांगले, येणे माझे कवाड उघडिले, येणे शिंके ओ तोडिले, दह्या दुधाचे बक्षिले, उलंडिले ताकाते. काही गवळणी म्हणतात, मला जर माहित असतं ना काय केलं असतं, ये जरी मी जाणते पण तो मी हात कोणाकडे जाऊ देत नाही बरं तो, कारण तो कसा आहे, कोणाच्या हाती लागत नाही. म्हणून नामदेव महाराज म्हणता, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, केशव नामाचा दातार, केशव नामाचा दातार, केशव नामाचा दातार, केशव नामाचा दातार. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, केशव नाम्याचा दातार, पंढरपुरी उभा विटेवर, भक्त पुंडलिकासाठी. पुंडलिकासाठी आपल्या करता थोडा देऊ म्हणून म्हणायचं. भक्त त्या ठिकाणी म्हणजे कृष्ण परमात्म्याच्या संगतीला सर्व त्या ठिकाणी लागलेले आहेत. मला वाटतं सुरुवातीला कोणालाही मैत्री करायला गोड वाटते, पण त्यानं का सरपट देणं सुरू केली, पुरलं नाही म्हणतात. ते पहिल्याने गवळणी त्याला घरी आणत होत्या, त्याला काही लोण्याचे गोळे द्यायचे, सर्व काही करत होत्या. पण हे आता एकलं येत नाही, रातचं मंडळ घेऊन येतं. असं कळल्यानंतर ह्या गवळणी त्रस्त झाल्या आणि ते म्हटले की याला त्या ठिकाणी घरीच येऊ द्यायचं नाही. मग ते घरी असल्यानं रडा जाय जास्त. ते रडायला लागलं की मग यशोदा बेजार व्हाय जाय आणि मग ती सांगा जाय दुसऱ्याला, रडते माझे बाळ तारे, समजावी ताराहीना, माझे बाळ तारे, समजावी ताराहीना, नाना परी समजावी ते, मागील धाया
यशोदा त्रस्त होत होती आणि सांगत होती की माझं बाळ इतकं रडतं, काय करावं. पण समोरून राधिका चालली आणि मग तिला म्हणायला लागली, आता म्हणू नका, राधे राधे, हेही श्याम सुंदरा. तिला त्या ठिकाणी म्हणायला लागले आणि शेवटी राधा उचलून न्यायची आणि एकदा का तिचा स्पर्श झाला हो, बळे याचा अंग संग झाला आता, नाही भय चिंता तुकोबा म्हणे कारण मला सांगतात. आणि अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आता ही गवळण त्या ठिकाणी घेऊन जायचे. काही त्या राधिकेवर सुद्धा रोष करायला लागलेले, तिच्याच घरी कसं काय बरं. आणि कोण जास्त दांगडू करतात, ज्याचं जमलं नाही ते लय दांगडू करतात. रातचं काय कीर्तन झालं का, एखादी चाल म्हणायला चान्स आला ना इकडं तिकडं कुठं, अहो गायंगन चांगलं होतं पण काय कर, म्हणजे असं होत असतं. इथं नाही म्हणा, तिकडलं सांगतो, म्हणजे सहज होत असतं. ज्याचं जमलं नाही ना ते राधेवर रोष ठेवायला लागले की आमच्याजवळ नाही देत कधी. अहो त्या राधिका एकदाच चक्कर मारते, आम्ही सकाळ संध्याकाळ तिथं असतो पण आम्हाला कधीच म्हणत नाही. आणि ती राधी नुसती आली म्हणजे राधिका म्हणत असतील का तिला, अहो शिव्या देऊन एकेरी नावानं त्या ठिकाणी तिलाच कसं जमतं. पण तिला का जमतं हे बाकीच्यांना काय माहित होतं, कारण काहीतरी शिदोरी तिच्या सोबत होती आणि ती राम अवतारातली होती. उलट जसं श्रीराम सीता आपण जे म्हणतो, या अवतारामध्ये कृष्ण परमात्म्याच्या आधी माझ्या नावाच्या आधी तुझं नाव घेतलं जाईल असं जे राधिकेला वरदान मिळालेलं आहे. म्हणून राधा कृष्ण जे म्हणताय, कारण पूर्वजन्मेची शिदोरी. आता ह्याची जेऊ सवे घेऊ शिदोरी, ही शिदोरी त्या ठिकाणी होती. आणि मग मात्र भगवंतानी आता एक एक म्हणता म्हणता मुलं जमली हो, यांनी चौर्य मंडळ त्या ठिकाणी तयार केलं आणि त्या मंडळाला आता मंडळ वाढलं. अहो दोनच महाराज असले तर कोणाच्या घरी जीव घालत होते. आता मोठ्याच पंक्ती ठेवून आहे ना, सप्ता वाढला म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या पंक्ती ठेवणे. तसं इथंही सुद्धा कृष्ण परमात्म्याने ठरवलं, नुसतं एखाद्या गाडग्यात जमत नाही. आता मोठं घर पाहायचं की ज्या ठिकाणी मुलं नेऊन अगदी तृप्त होतील. म्हणून ह्या मुलांना घेऊन हे त्या ठिकाणी खोड्या करण्याकरता निघतात. म्हणजे असं काही घर पाहतात. चला, बऱ्याच गवळणी चॅलेंज सुद्धा देतात की कृष्णा माझ्या घरी येऊन पहा मग सांगते तुला. बऱ्याच त्या ठिकाणी गवळणी चॅलेंज देतात. पण एक आलंच मग येतोच असं वाटतं की पटकन गेलं पाहिजे गाड गेलो. जाऊ द्या, विठाला भगवंताने त्या ठिकाणी या चौर्य मंडळाला घेऊन आता मात्र त्रास सुरू झालेला आहे. ज्या गवळणी कृष्णाला मुद्दामच घरी न्यायच्या, आता मात्र घरी गेलं की दैदूत सुद्धा त्या ठिकाणी आता राहत नाही. कारण हे मुलं यायचे तिथं यायचे पाहायचे, का रे खाली काहीच नाही. मग ते म्हटले खाली नका पाहू, आता वर पहा. शिंके लावले होते, कुठं शिंके लाविले दुरी होतो तिघाचे मी वरी. शिंक लावलं, लहान लहान मुलं हात पुरत नाही म्हणून खाली तिघ जण उभे केले. आणि मग हा वर जायचा आणि वर पाहायचा हा आतमध्ये काय. भगवंताच्या सानिध्यामध्ये जी मुलं राहतात त्यांना जास्त खाऊ घालायचं याच्याकरता भगवंतानी अनेक घरी जाऊन त्या मुलांना दही दूध खाऊ घातलेलं आहे. आणि मग सांगितलेलं आहे जे ते त्रस्त व्हायला लागले. आणि म्हटलं आता सांगता कोणाला, बरं गरीबाचं असलं तर कोणी घालगुसा धरतंय, मोठ्याचं असलं ते म्हणता येत नाही. मी नेहमी सांगत असतो, मोठ्यानं काही केलं तर काहीच म्हणता येत नाही, फक्त चुळबुळ वाट्यावर चालते. का जमलं नाही पण ते म्हणता कोण आले, गुपचूप राहा. ते आलं म्हणतात आता, म्हणजे ते दिसलं गेलं की गुपचूप राहायची पाळी येते. आणि मोठ्याचं असलं तर लहानाचं झालं इकडे, त्याला हक्कानं ज्याले अधिकार नाही ते बी
म्हणून सांगितलेलं आहे. कारण मी नेहमी सांगत असतो, गाव बिघडवल तर मोठ्याच लेकरू, आणि गाव सुधरल तेही सुद्धा मोठ्याच लेकरू. परवा दिवशी आमच्या काल्याचं कीर्तन होतं दुपारच्याला. दौलत बाबाची पुण्यतिथी होती वरुडीमध्ये, आणि सरपंच पुढे येऊन बसले होते, भावी सरपंच तिथले गारुळे. मी म्हटलं, जर तुम्ही कीर्तनात असाल, कीर्तनात म्हणजे परमार्थात म्हटलं मी त्यांना, तुम्ही जर असाल, ते म्हटले आम्ही कशाचं महाराज. मी म्हटलं, नसले तरी असल्यापेक्षा दिसले जरी, मोठे लोक नुसते दिसले जरी, तर बाकीच्यावर परिणाम होत असतो. अरे ते सत्य ते बरं, चला आपण. आणि ज्या नेहमीचे जे पाचरा असतात ना, पाचरा तुंबलडो मांग पळणारे, मी म्हणतो मोठ्या माणसानं नुसतं सप्त्यामध्ये येऊन बसावं, बाकीचे आपोआप इकडं तिकडं महाराज साहेबाला पाणी पाहिजे का पा, म्हणजे ते साहेबा पुरतं का होईना पण तिथं राहायचं. म्हणजे मोठा माणूस, मोठा म्हणजे मी कोणता समजतो, अधिकारी, गावचा आपण अधिकारी जे करून देत असतो, त्यानं परमार्थ मार्गामध्ये पुढं राहायचं. आणि तो निश्चित तो जर असेल तर बाकीचे सहज येत असतात. मग मोठा जर असेल, कदाचित पैशाची कमी पडली तरी सुद्धा हजर, कधी बळ कमी पडलं म्हणजे मनुष्यबळ, तरी सुद्धा तो हजर करू शकतो आणि सहज येत असतात. आणि त्यानं जर समोरच्या हे सोडून समोरच्या रस्त्यावर जर धाबा टाकला, समजा टाकू नाही म्हणा, गाव बिघडायला किती टाइम लागतो. पहिलेच तर आम्हाला सप्ते पाहावं लागतात की मुलं कधी सुधारतील, पण तिच्यात का निवडणूक आली हाय ते बी जातात. म्हणजे सुधारण्याचं ठिकाण आहे. म्हणून इथं कृष्णाला कोण बोलावं, म्हणून तिथं म्हणतात चला यशोदेला त्या ठिकाणी गाराने सांगायला जातात. गाराने सांगितली, शेवटी निरोप गेला नंदराजाकडं आणि म्हटले आता याला इथं ठेवू नका, लगेच देऊळगाव माळीला पाठवून द्या. म्हणजे गाई गोपाळ सवंगडी वना ते घेऊन त्या ठिकाणी वनामध्ये जातात. आणि भगवंतांनी मात्र तरी सुद्धा ज्या मुलांना सांगितलंय की बाबा रे आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोरी, आपण आता काय करू, बसायचंय, पण आपण जेवायला बसलं हरिराम का होईना, ते वाढणं उस्तूर का होईना, ते म्हणायची काही इच्छा नसती काय, पण ते आता वाढतच नाही म्हणून म्हणा हरिराम हरिराम. काही तर लगे मग 15वा अध्याय काढतात, पण ते नैवेद्य पाहून असतं बरं. इकडं नैवेद्य कसा आला त्याच्यावर जेवणाराची कॅटेगरी येते. साधे श्लोक म्हणायचे का लगे 15वा अध्याय, त्याच्या पुढचे म्हणा, ते म्हणतात थांबा. म्हणजे असो, हे त्या ठिकाणी मुलांना सांगितलं. आणि म्हणून हरिनामाचा जो काला घेतलाय, खिचडी खाला प्रेमे मोहिला साधने, पण हे जर घ्यायचं असेल ना, तुम्ही नुसतंच घेऊन टाकला ते जमणार नाही. महाराज म्हणतात चवी चवी घेऊ घास, 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 चवी चवी घेऊ घास. ब्रह्मरस आवडी, ब्रह्मरस आवडी, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. चवी चवी घेऊ घास, ब्रह्मरस आवडी. ब्रह्मरसाची आवडी निर्माण होण्याकरता हिच्यात नखी नखी ढाळे ढाळे असं चालावं लागतं. आता आमचे महाराज मला गुळ देतात, तो पटकन खाऊन टाकलं चव कळल का, पण ते खायचं का मी चिकट देतात ते की ते लवळ महाराज तोंडात पुरला पाहिजे. चवी चवी घेऊ घास, कारण खरी चवी कळायची असेल ना, तुम्ही या. बरेच जण संत दरबारामध्ये येतात, जाऊ दे, आपल्या पैठणच्या दिंडीमध्ये येणारी मंडळी, जे नेहमीचे येणारे, नित्य नेमाने येणारे ते येतात, म्हणतो वा, म्हणजे असं वाटतं पैठणची दिंडी पुन्हा केव्हा येते. आणि जे नुसतेच एक दिवसाकरता आले निघून गेले, ते काय दिंडी आहे का. म्हणजे ज्याला
तिथलं कळायचं असेल ना, मला वाटतं चवी चवी घेऊ घास. श्री संत माळोबाबांच्या दरबारामध्ये राहणारी जी मंडळी आहे, मला वाटतं आम्ही एकदा विचार केला होता की बाबांचे किती गावं असतील. अनंत नामे अनंत रूपे अशी अवस्था आहे. कारण तिकडं खामगावकडं कोणी भेटलं ते म्हणतात ते माळोबा बघा आमच्याच घरी राहत होते, आम्ही आमच्या घरी यायचे आणि बस काय नाही मूठभर शेंगा दिल्या की जमलं यायचं. कारण तकलीफ नव्हती ना. कारण महाराजाची कोणत्या तकलीफ, चलो बाजू हो जाओ महाराज आ रहे है, म्हणजे लवाजमा असेल यायचा काय लवा, एक लुंगी घालून निघणारे बाबा आणि काहीच नाही, कुणालाच त्रास नाही हो. आपल्यामुळं कोणाला त्रास होईल ही भूमिका त्यांच्या जीवनामध्ये कदापिही तयार झाली. अशी अवस्था होती. मग लोक त्यासाठी सांगतात की आमच्या इथं येत होते. सहज आता वर्दळीत जास्त जाण्याचा योग आहे. वर्दळीत प्रत्येक घरी माळूबाबांचे फोटो देव्हाऱ्यामध्ये, देव्हाऱ्या का प्रत्येकानं हृदयामध्ये स्थान जे दिलेलं आहे. आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी बैसौ पावले श्री गुरूंची, म्हणून तसे श्री गुरु म्हणून माळूबाबांच्या प्रतिमा प्रत्येकांच्या देव्हाऱ्यात आहे. देव्हाऱ्यात कोणाला ठेवत नाही माणूस, म्हणजे जे हृदयाचा तुकडा असतो त्याला ठेवला जातो. म्हणून असं माळूबाबांचं जे प्रतीक आहे ते त्या ठिकाणी वेगळंच होतं. म्हणून संत दरबार काही वेगळा आहे. इथं आपल्याला एकच पाहायचं आहे की जो काला घ्यायचा आहे, सर्वांना सांगितलं ते शिदोरी आणा आणि मग ते आणण्याकरता सर्वांना त्या ठिकाणी गोलाकार बसवलं आणि असे पहिले तर खेळ खेळायला लावले. एकदम तर टोपलं पुढं येतच नाही, किती म्हणलं तरी आणता येत नाही. कारण आधी वनी खेळती बाळते बल्लवांचे, पुरे खोवती मस्तकी पल्लवांचे, फुलांचे गळा घालती दिव्यहार, स्वनाथा स्वयते करती विहार. आपल्या नाथासोबत विहार करणं म्हणजे खेळणं सुरू आहे आणि ते खेळणं सुरू आहे. पण म्हटले नुसतंच खेळू नका गड्या हो, खेळता खेळता का होईना कामामध्ये काम का म्हणा ना, पण मात्र भगवंताचं नामस्मरण करा. जरी आपण बसलेला काही तर दिवसा जांभळे लागले हो, पंक्तीत आज काही सारे जण होते ना वाटतं. पण ते काय करते, दररोजचा तिचा टाइम झालेला आहे, दुपारचा काही झोपायचा टाइम व्हायला असतो. कथा किती महाराजांनी चांगली केली तिकडे येत नाही. असो, म्हणून त्या ठिकाणी सर्वांनी एकदा गोड भजन करा. विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, विठोबार खुमाई, विठोबार खुमाये, विठोबार खुमाई, विठोबार खुमाये, विठोबार खुमाई, विठोबार खुमाये, विठोबार खुमाई, विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, हे 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 विठोबार खुमाये, विठोबार हरि हरि विठोबार खुमाये. कृष्ण भगवान की जय, बाबा की जय, महाराज की जय. खेळता खेळता भगवंताची नामही सुरू होते आणि मग सर्व गोलाकार बसवले. म्हणून बहुत पंक्ती मंडलाकार केल्या. सर्वांना गोल बसवलं आणि मला वाटतं पुढच्या रांगेत जे होते ते काही वेगळेच अधिकारी होते. 2 नंबरच्या रांगेमध्ये वेगळे अधिकारी आणि तिसऱ्या रांगेत तेही सुद्धा वेगळे अधिकारी आहे. कारण देवाजवळ जाण्याकरताही सुद्धा अधिकार लागतो. म्हणून सर्व बसवले. आता असतं की जे लहान ते पुढं, जे त्याच्यापेक्षा मोठे ते मागं आणि जे जरा मोठे असतील ते त्याच्यापेक्षा मागं जातात. मला वाटतं पहिल्या रांगीत बसण्याकरता आपण सायास केला पाहिजे. काही म्हणतील डॉक्टर म्हणतील आता आम्ही मोठे झालो ना, आता का लहान होता. पण या संत दरबारामध्ये लहान व्हायचं असेल ना तर वृत्तीनं लहान बना. काही मोठं तुम्ही शरीराकडे पाहू नका, वयाकडे पाहू नका, काही संपत्तीकडे पाहू नका, एखाद्या सत्तेकडे पाहू नका. आपण फक्त मी भक्त तू देव ऐसे करी एवढंच अवस्था ठेव. देवा मी फक्त त्या ठिकाणी भक्त आहे या अवस्थेमध्ये राहा. देव आपल्याला जवळ करतो. आणि मग सर्वांना बसवलं. मुदा घेऊन या करी
पेंद्या वाटी तोशी दोरी, ते त्या ठिकाणी पेंद्याला सांगितलं, पण म्हटले बाबा रे तरी जमत नाही घ्यायचा असं. विशेष हा लाभ संता संगे, म्हणून एकदा संतांचं भजन करूया. ज्ञाने